हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत 2 प्रकारच्या कढी. सो आज आपण इथे एक ताक आणि दहीची कढी बनवणार आहे खानदेशी पद्धतीने. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. सो आधी आपण ताकची कढी बनवू. सो इथे लसूण आणि जी मिरची आहे ते आपण इथे बारीक करून घ्यायची आहे. अशी ह्या टाईपची कढी जर कधी तुम्ही बनवली असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. इथे आपण न फुटणारी ताकाची कढी करणार आहोत. आणि जर तुमची कढी फुटत असेल दहीची किंवा ताकाची तर नक्कीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो इथे जे आपले लसूण आणि मिरची आहे ते आपण इथे कुटून झालेलं आहे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे. इथे आता आपण बेसन घेतलेलं आहे. ताकामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे. आता आपण रवीने याला फेटून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आणि जेव्हा आपण मिक्स करतो ना त्या टायमाला कोणती अशी गाठ वगैरे काही नाही राहायला पाहिजे बेसनची, ठीक आहे. सो नाही राहायला पाहिजे म्हणून चांगलं पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. पुरं ते लिक्विड होऊ द्यायचं आहे, त्याच्यामध्ये काहीच गाठ वगैरे नको. तर तुम्ही बघू शकता आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपण कढईमध्ये थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे. 1 पडी आपण इथे तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला कढीला फोडणी द्यायची आहे. सो आपण तेलामध्ये टाकली आहे मोहरी, जिरं आणि आपली जी पेस्ट आपण केलेली होती लसूण आणि अद्रकची, तीही आपण इथे लसूण आणि मिरचीची ती इथे आपण यामध्ये टाकून द्यायची आहे. आणि याला चांगलं आपण तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे इथे कढीपत्ता. कढीपत्ता नसल्या तर कढी कसं काय बनेल यार. म्हणजे कढीमध्ये कढीपत्ता तर लागतोच. खूप मेन इन्ग्रेडियंट आहे तो कढी करता. सो इथे आणि तुमच्याकडे कशी कढी करतात तेही सांगा आम्हाला. आणि आता आपली जे फोडणी देऊन झालेली आहे आणि आपण जे ताक आणि बेसन मिक्स केलेलं होतं ते आता यामध्ये आपण टाकून द्यायचे. आणि जशी तुम्हाला आंबट लागते कढी किंवा जशी तुम्हाला लागते त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. सो इथे आम्ही आमच्या अनुसार पाणी टाकलेलं आहे. आणि आता आपण याला हलवत राहायचं आहे. त्यानंतर इथे आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि याला आपण थोडंसं असं हलवत राहायचं आहे. आणि इथे जे आपली कढी आहे याला उकळी येईपर्यंत आपण हलवत राहायचं आहे. तर त्याच्याने आपली जी कढी आहे ती फुटत नाही. म्हणून आपल्याला आपली जी कढीला उकळी येतेपर्यंत आपण हलवत राहायचं आहे. चांगलं मिक्स करत राहायचं आहे. आणि काही ठिकाणी हळद टाकता यामध्ये. आम्ही नाही टाकत, आमच्याकडे नाही टाकत हळद, म्हणून आम्ही इथे हळद नाही टाकलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या कढीला उकळी आलेली आहे. छान किती मस्त दिसते पण आहे. सो तुम्हाला ताकवाली जी कढी आहे ती कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. हिची रेसिपी कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आम्हाला. आणि यावरतून आपण थोडंसं असं कोथिंबीर टाकायचं आहे. आणि याला थोडं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ही ताकवाली जी कढी आहे ती कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे कशी बनवता नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. चला तर मग आता आपण दहीची कढी बनवू. सो आता आपण एका भांड्यामध्ये दही घेतलेली आहे. आणि सेम अशीच पद्धत आहे जशी आपण ताकाची केली तशीच सेम आहे. सो इथे आपण थोडंसं जे अर्धा वाटी बेसन असतं ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकलेलं आहे 1 वाटी. आणि याला आपण आता मिक्स करायचं चांगलं, म्हणजे जसं आपण त्याच्यामध्ये काही गाठ वगैरे काही नाही राहायला पाहिजे तसं आपण याला फेटून घ्यायचं चांगलं. यामध्ये काही गाठ वगैरे काही राहायला नाही पाहिजे.
आता इथे आपली जी कढी आहे, म्हणजे जे आपली दही आणि बेसन आहे ते आता इथे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपण मिरची घ्यायची आहे आणि आपले जे लसूण आणि अद्रक आहे ते आता यामध्ये आपण टाकायचं आहे. सो आता आपण याला आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. आता इथे आपलं जे ते कुटणं वगैरे ते सर्व काही झालेलं आहे. आणि ही कढी थोडीशी वेगळी आहे. यामध्ये आपण तुपाची फोडणी दिलेली आहे. गावरान तूप जे असतं आपलं त्याची आपण इथे फोडणी दिलेली आहे. जो कढईमध्ये आपण तूप टाकलेलं आहे. यामध्ये आपण मोहरी, जिरं आपण टाकून द्यायचं आहे. आणि आपली जी अद्रक आणि लसूण आणि मिरचीची जी आपण पेस्ट बनवली होती तीही आपण यामध्ये टाकून द्यायची आहे. आधी इथे आपण कढीपत्ता टाकणार आहे गाईस. कढीपत्ता अगेन मेन इन्ग्रेडियंट. कढीपत्ता नसेल तर तुमची कढीला काही जास्त चव नाही येणार. सो कढीपत्ता इम्पॉर्टंट आहे. सो इथे आता आपण जी आपली पेस्ट आपण तयार केली होती मिरची, लसूण आणि अद्रकची, ती आपण तुपामध्ये टाकून दिलेली आहे. आता याला आपण मिक्स करायचं आहे, म्हणजे थोडंसं असं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे. तुपामध्ये आपल्याला याला होऊ द्यायचं आहे चांगलं. सो आता जे आपण जे तयार केलं होतं ते आपण यामध्ये टाकायचे. सॉरी गाईस, होत असतं यार. काही ना काही बनवायला जा आणि कांड नाही होणार, शक्यच नाही. सो येस, या व्हिडिओमध्ये पण थोडीशी चुकी झालेली आहे आमच्याकडून, असं समजून घेऊ शकता तुम्ही. ॲडजस्ट करून घ्या यार प्लीज. सॉरी. आणि झालं. आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, कढी फुटू नाही म्हणून आपल्याला उकळी येईपर्यंत आपल्याला कढीला हलवत राहायचं आहे, चांगलं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की आपल्या कढईला उकळी वगैरे आलेली आहे. आणि तुमच्याकडे कशी कढी बनवता, कोणत्या स्टाईलमध्ये बनवता, नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती कढी आवडली तेही कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर तुम्हाला कढी बनवायची असेल तर तुम्ही कोणती कढी बनवता तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.